तर गेल्या तासाला आपण बघितले की धातू म्हणजे काय आणि अधातू म्हणजे. तर या तासाला आपल्याला काय बघायचं आहे तर धातू आणि अधातू याचे जे विविध गुणधर्म आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. तर ह्याच्या आधी आपण धातू आणि अधातू म्हणजे कधी बघितलं काय बघितले. तर धातूची उदाहरण कोणते कोणते देता येईल धातूचे? हा लोखंड, चांदी, सोने. बरं. आणि अधातूचे लाकूड, अजून हायड्रोजन. आता आपण दोन गट करूया समोर. तर आपल्याला काय करायचं आहे धातूचे गुणधर्म आणि अधातूचे गुणधर्म. तर धातूचे गुणधर्म कोणते आणि अधातूचे गुणधर्म कोणते याचा आपण थोडा विचार करू. तर सगळ्यात पहिला तुम्ही दोघींनी पण चर्चा करा की धातू म्हणजे काय आणि अधातू म्हणजे काय, त्याचे गुणधर्म कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल थोडी चर्चा करा. धातू कोणीवरती बघा आणि अधातू कोणीवरती बघा. धातू कोण घेणार आहे? धातू. तर धातूचे गुणधर्म कोणते कोणते एक एक सांगा आणि त्याला विरुद्ध कुठला आहे तो सांगू. धातू हे कठीण असतात आणि अधातू ठिसूळ असतात. पहिला गुणधर्म कोणता तर धातू हे कठीण असतात आणि अधातू हे सौम्य किंवा ठिसूळ असतात. त्यानंतर दुसरा धातूला चकाकी असते. बरोबर. तर धातूला चकाकी असते हा दुसरा गुणधर्म झाला आणि अधातूला चकाकी नसते हा त्याच्यातला गुणधर्म दुसरा झाला. त्यानंतर बरोबर. तर धातू हे विजेचे सुवाहक असतात म्हणजे त्याच्यातून वीज पास होऊ शकते आणि अधातू हे विजेचे दुर्वाहक असतात. म्हणजे काय एका साईडला जर आपण इलेक्ट्रिसिटी लावली विद्युत लावलं तर दुसऱ्या साईडला जात नाही त्याला म्हणायचं धातूचे दुर्वाहक. तर आज आपण बघितलं की धातूचे गुणधर्म कोणते कोणते. तर पहिला कोणता बघितला धातू हे कठीण असतात अधातू हे सौम्य असतात. दुसरा कोणता बघितला धातूमध्ये तन्यता असते म्हणजे ते ताणले जातात रबरट आणि अधातूमध्ये तन्यता नसते. त्यानंतर धातू हे उष्णतेचे वाहक असतात आणि अधातू हे उष्णतेचे वाहक किंवा दुर्वाहक